नमस्कार सर. हा, नमस्ते. अ, हे तुम्ही अगदी सुरुवातीलाच सांगितलं की मोकळी जी जमीन असते त्याला वास्तुशास्त्राचे नियम लागत नाही. नाही आपण लागत. त्याच्यावरती काही जर बांधकाम केलं तर लागतात. तर मग असे पण लोक आहेत की ज्यांना शेती घ्यायची आहे. मग ते विचारतात की नैऋत्येला तर विहीर आहे. पण शेती खूप छान आहे. संत्र्याचे 400 500 800 झाडं आहेत आणि छान झाडं आहेत की त्याला गोड संत्री आहेत. सगळंच छान आहे. पण नैऋत्येला विहीर आहे म्हणून आम्ही नाकारतोय. पण त्याच्या आधी ज्यांनी ते विहीर विकायला काढलेली आहे, विहीर म्हणते, शेती विकायला काढलेली आहे, हा, त्यांची जवळजवळ 100 वर्ष त्या शेतीवरती निघालेली आहेत. मग अशा वेळी काय सांगायचं त्यांना? मग अशा वेळेला सुरुवातीला सांगितलं ना, कुंडलीमधले ग्रह जर पॉवरफुल असतील ना, तर हम्म. अशा वेळेला आपण ऍक्टिव्ह असतो. हो. आणि त्या केसमध्ये या गोष्टी आपल्याला जाणवत नाहीत. आता बघा, तुम्ही म्हटला की 100 वर्ष ते तिथे राहिले, पण त्यांनी परत काय केलं? ते विकायला काढलं. पिढी बदलली ना तिथं. हा. हा. पिढी हा. बदलली त्यामुळं. मग शेतीसाठी इतकं पाहण्याची गरज नाहीये. नाही, शेतीसाठी पहा, जर तिथं नैऋत्याला बोरवेल असेल ना, तर हा. पहिले तिथं त्या शेतीमध्ये स्ट्रेस पॉइंट आहे का चेक केलं पाहिजे तुम्ही. काय केलं अच्छा. पाहिजे? स्ट्रेस पॉइंट स्ट्रेस पॉइंट. चेक केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तिथं स्ट्रेस पॉइंट असतील आणि ते हा. तिथं राहत असतील लोक, ते राहत असतील, तर त्यांचं घर कुठं आहे, कसं आहे. ते. कारण शेतीमध्ये बघा, शेतीच्या नैऋत्येला असेल तर ते प्रॉब्लेमॅटिक आहे. आजच्या वेबिनारमध्ये तुम्हाला फ्लॅटचं वास्तुशास्त्र ही कॉन्सेप्ट क्लिअर झाली का? की वैदिक वास्तुशास्त्राचे नियम फ्लॅटमध्ये 80% लागू होत नाहीत, आणि त्यामुळं आपण बऱ्याच वेळेला शास्त्रानुसार फ्लॅट घेतो, पण तिथं आपल्याला प्रॉब्लेम चालू होता. मग त्यावेळेला आपल्याला या शास्त्राचा एनर्जी लेवलचा विचार करणं, एनर्जी लेवल आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. कोर्सबद्दल जर कोणाला प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता. तुम्हाला समजलं, नाही समजलं, ते पण बोलू शकता. सर सर याच्यामध्ये मला हां, बोला. एकच बोल. प्रश्न होता सर. एकच हां, प्रश्न होता. तो म्हणजे याच्यामध्ये तुम्ही हे पण घ्याल ना सर, कारण जेव्हा आपण फ्लॅटचा विचार करतो ना तेव्हा जसं जसं वर जातो ना तसंच जिओपॅथिक स्ट्रेस कमी होत जातो आणि कॉस्मिक एनर्जी आपण मागच्या वेळी मागच्या हो. वर्कशॉपमध्ये तुम्ही सांगितलं होते. हा. तर ते येणार आहे. जो कॅम्पस आहे ना त्याच्या दिशा पण चेंज व्हायला लागतात. ते तुम्हाला तो प्रश्न मी क्लिअर केला होता मागच्या वेळेला. हो सर. बिलकुल. मग या गोष्टी पहा, फ्लॅटच्या वास्तुशास्त्रामध्ये या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत, की तुम्ही हा. फ्लॅटमध्ये गेल्यानंतर कसा विचार केला पाहिजे. हम्म. आणि या वर्कशॉपमध्ये आपण जास्त प्लॅनवर म्हणजे डिझाईनवर शिकवणार. मग याच्यामध्ये जे जे जॉईन करणार आहेत त्यांनी त्यांच्या बिल्डिंगचा जरी प्लॅन दिला तर त्याच्यामध्ये तुम्ही काय पाहिलं पाहिजे, कसं पाहिलं पाहिजे. त्याच्यानंतर प्लॉटचं वास्तुशास्त्र आणि फ्लॅटचं वास्तुशास्त्र याच्यामधला तुम्हाला डिफरन्स पाहायला शिकवला जाणार. शास्त्राकडे किंवा शास्त्राच्या पूर्ण एनर्जी लेवल कशा चेक केल्या जाईल, ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. तर प्रश्न असतील तर विचारा. सर विचारू का मी एक? हा, विचारा ना. आता आपण म्हणजे तुम्ही जे म्हणले की 25% आपण ते काय म्हणतात त्याला, 25% आपली पत्रिका जन्मकुंडली हं, त्यांचं हं. प्रारब्ध आणि मग 50% हे. तर मग जर समजा आता मला जर पत्रिका बघायला येतच नाहीये हं, आणि आपण एखाद्याच्या फ्लॅटमध्ये गेलो, बरोबर आहे, हं. पण तिथं सगळं व्यवस्थित आहे, पण मला कसं कळणार जर मला येतच नाहीये पत्रिका बघायला, तर मला कळणार कसं की याच्या पत्रिकेमध्ये हा दोष आहे म्हणून ह्याला हा प्रॉब्लेम येतोय ते? पत्रिका शिकावं लागेल ना तुम्हाला. म्हणजे नॉर्मली सर मग पत्रिका ऐका, काय असतं, तुम्ही पत्रिका पाहायला शिकणं गरजेचं आहे, ही पहिली गोष्ट. कारण इथंच तर काय होतं, आता मी माझ्या व्हिजिटमध्ये मी पत्रिका, वास्तू, सप्तचक्र, कारण हे जो ऑफलाईन मी करणार आहे, या ऑफलाईनमध्ये मी लेकर अँटेना, एल रॉड आणि अजून काही अशा गोष्टी देणार आहे. म्हणजे किट जे म्हणतो ना आपण, ते असं काही देणार आहे, की जिथं तुम्हाला फ्लॅटमध्ये गेल्यानंतर तपासता आलं पाहिजे. आणि याच्यामध्ये तुम्ही
तुम्हाला पत्रिका म्हणजे तुम्ही लेकर अँटेना घेतलेला आहे, बरोबर आहे, मी शिकवलेला आहे. तर हम्म तो लेकर हम्म अँटेनातून तुम्ही त्या व्यक्तीची पत्रिका जरी नसेल तरी नॉर्मली त्या आत्ता म्हणजे वर्तमानामध्ये कोणते ग्रह इम्बॅलन्स आहे हे जरी तुम्हाला पाहता आलं आणि त्या ग्रहांचा जर तुम्ही अभ्यास केला तरी तुम्ही त्यांना सांगू शकता. तिथपर्यंत ओके. मी शिकवलेलं आहे तुम्हाला. फक्त तुम्ही आणि अप्लाय जे केलं तीन पाहिजे. ओके, आणि 3 दिवसाचं जे ऑफलाईन तुम्ही घेणार आहात हं. प्रॅक्टिकल म्हणजे, तर ते प्रॅक्टिकल म्हणजे तुम्ही तुमच्या इकडे असं घेणार का कुठं, म्हणजे काही स्पेसिफिक जागा आहे पाच का काय? ऐका नाही 5 ते 10 लोक असतील तर मी बारामतीत घेणार आहे. कारण इथं मला ओके. प्रॅक्टिकली बऱ्याचशा गोष्टी दाखवता येणार आहे. जर संख्या बरोबर. वाढली तर आपण हा. मग ते जसं मागच्या वेळेला लोणावळ्यामध्ये क्लास झाला तसं आपण कुठेही घेऊ शकतो. मुंबई, पुणे. ओके. नाही, पण प्रॅक्टिकल म्हणजे पूर्ण प्रॅक्टिकल, एखादा समजा एखाद्याचा फ्लॅट आहे प्रॅक्टिकल किंवा थेअरी एखाद्याची जमीन. थेअरी पार्ट होणार. थेअरी पार्टच्या नंतर प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकलमध्ये आपण त्या ऑफलाईनमध्ये आपण बोनस काय देतोय, तर सदर म्हणजे जे लोक जॉईन होतात त्यांच्या फ्लॅटची साईट व्हिजिट मी करणार. मग ज्याच्यामध्ये तुम्हाला शिकायला मिळणार. तिथं पण ते शिकायला मिळणार प्रॅक्टिकली. आणि दुसरी गोष्ट त्या ऑफलाईनमध्ये 3 दिवसामध्ये स्पेशली मला वास्तू तपासण्यासाठी इन्स्ट्रुमेंटल यूज जास्त शिकवायचा आहे. कारण फ्लॅटमध्ये तुम्ही गेला की आज फ्लॅटची साईज बारीक झालेली आहे. आज रूम जर बघितल्या 10x10, 8x10 किंवा काही ठिकाणी फक्त 1 आर-के रूम असतात. तर अशा वेळेला त्या एनर्जी एवढ्या डिस्टर्ब असतात. मग तिथे तुमचे शास्त्राचे नियम कामाचे नाहीत. म्हणून तो ऑफलाईन करतोय. पण कुणासाठी? तर ज्यांना याच्यामध्ये प्रॉपरली काम करायचंय आणि त्याच्यात इन्कम सोर्स जनरेट करायचा आहे त्यांच्यासाठी. आणि ज्यांना फक्त स्वतःच्या वास्तूला बघायचंय, स्वतःच्या फ्लॅटला तपासायचं किंवा नवीन फ्लॅट घेताना बाबा मी काय करू? कारण नवीन फ्लॅट घेताना आपण 2-4 हजारात नाही घेत. तर आज लाखो आणि करोडोंच्या घरात फ्लॅट जातात. मग अशा वेळेला आपण हे जर शिकलो, आपणच अगोदर जर तयार झालो त्या गोष्टीसाठी, तर आपण कमीत कमी किती आपल्या जे काय म्हणतात ना, अयोग्य गोष्टींना टाळू शकतो हे आपल्याला समजेल. ठीक आहे. हां, शरदजी बोला. सर मला काय मी थोडा लेट झालो. हॅलो. हां, असू द्या ना. अच्छा, तर मला आहे ना, तुम्ही आता हे जे तुमचं रेकॉर्डिंग आजचं आहे, हं. तर शेवटी मला आता मिळालं, तुम्ही जे सगळं प्राईज वगैरे सगळं सांगितलं. आय एम ओके. हॅपी टू टू गो फॉर दॅट. हॅलो. हां, पण बोला. मला काय म्हणायचं आहे सर, मला हे उद्या जरा युट्यूबवर पूर्ण ऐकायला मिळेल का हे सगळं तुमचं? उद्या घरी आहे तर मी. YouTubeवर मिळणार ना. याच्यासाठी मी तुम्हाला YouTubeच्या चॅनलची लिंक दिलेली आहे. त्याला सबस्क्राईब करून तुम्ही मला मग हे ओके. अपलोड केलं, की तुम्हाला लिंक पाठवून देईल. ठीक आहे. ओके, म्हणजे मला जरा थोडं डिटेल मिळेल. आणि याच्यात एक ऍप वगैरे देता का सर आपण? हां, जे ऑनलाईन लाईव्ह जॉइन करणार आहेत ना, त्यांना ॲपवरूनच कोर्स आहे. ॲपची पण लिंक मी तुम्हाला चॅट बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. अच्छा. म्हणजे काय, कारण का मला विचारायचं आहे, ॲपवरनं आम्हाला म्हणजे जनरली आता समजा आपल्या फ्लॅटमध्ये आपल्याला स्वतःला काय करायचं असेल, हं. आपण फर्निचर वगैरे मांडलेलं आहे, त्यात तुम्ही काय काय एनर्जी वगैरे सांगितलं, मला थोडंफार आलं, लक्षात आलं काय गोष्टी. हं, हं, हं. पण त्या डिटेल्स एकदम इफ यू आय गो थ्रू दिस डिटेल जर गेलो, तर मला थोडं समजेल उद्या. हॅलो. हां, चालेल ना, चालेल ना. मी हां. YouTubeला व्हिडिओ टाकला ना, की हां. तुम्हाला लिंक शेअर करून देईल. त्याच्यावर पाहू हं. शकता. कधी उद्या सकाळी किती वाजे समजेल? 11:30 12 नंतर? आता पहा हा व्हिडिओ काय होतो कन्व्हर्ट होतो पूर्ण. कन्व्हर्ट ओके, ओके. झाल्यानंतर आपण पाठवून देऊ. येस सर, येस सर. नो इश्यू. आय विल ओके, बी जॉइन सर. ओके. ओके. बरं अजून काही कुणाला प्रश्न? नाही, त्याच बद्दल सर. आणि हे कधीपासून सुरू होणार तुमचा कोर्स? 22? ऑनलाईन लाईव्ह आपण 22 मार्चला सुरू करतोय. तो शनिवार रविवारचाच असणार आहे. म्हणजे 10 असून द्या, रविवार, हरकत 10 शनिवार असणार नाही. आहे. टायमिंग काय असेल सर, टायमिंग? रात्री 8 किंवा 9 वाजता असाच. ठीक आहे, हरकत नाही. आणि किती दिवस चालेल? 20 दिवसाचा असणार आहे हा. अच्छा. हां आणि कारण मी याच्यामध्ये त्याच्यामध्ये मी तुम्हाला हां, बोला. मी आता थोडंसं ते ॲस्ट्रॉनचं ते थोडंसं स्टडी करतोच आहे. हॅलो. हं, हं, हं. वेळ वेळ मिळाल्यामुळे. हॅलो. हं, हं, तर हं. त्यांचे पण चालूच असतात ना, हॅलो, क्लासेस. हॅलो. ओके. तर मला थोडा आता वेळ तर मिळत नाही. मी ऑफिसला पण जॉईन असतो हळू-हळू. पण थोडासा वेळ मिळतो, त्यातून हे करतोय मी सगळं. नाही याचं रेकॉर्डिंग तुम्हाला दिलं जाणार आहे. कारण हा कोर्स